सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। गेली 35-40 वर्ष सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, सहकार या सर्व क्षेत्रामध्ये अविरत काम करणारे आणि आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवणारे या हेगोडी विभागाचे नेते भारतीय जनता पार्टी त्यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती स्वागत होत आहे। सन्माननीय दादा आणि सन्माननीय बापूंच्या हस्ते, नानांच्या हस्ते या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी सन्माननीय बापूंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण हेगोडी पंचक्रोशीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत होत आहे, मनपूर्वक स्वागत होत आहे। कार्यालयाच्या बाहेर असलेले सर्व मंडळी, या सर्वांना विनंती आपण बसून घ्यायचंय। अजूनही आतमध्ये जागा शिल्लक आहे, आपण सर्वांनी कार्यालयामध्ये येऊन बसून घ्यायचंय। सगळ्यांची मार्गदर्शक पाटण तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय दादा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। भारतीय जनता पार्टीच्या वतीने युवा नेते नितीन पाटील भैया करत आहेत। भैया यानंतर सन्माननीय भरत पाटील नाना, संचालक राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ, भारत सरकार, राज्यमंत्री दर्जा, सन्माननीय नाना देखील या ठिकाणी स्वागत होते। सन्माननीय नितीन पाटील भैया यांना विनंती करतो की आपण नानांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि शाल देऊन सन्मान करायचा आहे। पाटण पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय राजाभाऊ शेलार हे देखील सन्माननीय बापूंच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आहेत। त्यांचा देखील या ठिकाणी शाल, गुच्छ आणि श्रीफळ देऊन सन्मान होतोय। सन्माननीय सुहास पाटील साहेब यांना विनंती आपण हा सन्मान करायचा आहे। सन्माननीय दीपकराव माळी, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। सन्माननीय नितीन पाटील भैयांना विनंती आहे मला सन्मान करायचा आहे। भारतीय जनता पार्टीचे पाटण दक्षिणचे मंडलाध्यक्ष सन्माननीय गणेशराव यादव यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। सन्माननीय रुपेश भोई, शाखाधिकारी आनंदराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने हा सन्मान होतोय। भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा सरचिटणीस सन्माननीय शंकरराव शेंडगे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। सन्माननीय प्रदीप सावंत यांना विनंती आहे मला सन्मान करायचा आहे। दुसरे अध्यक्ष सन्माननीय गणेशराव भिसे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। या ठिकाणी पाटण अर्बनचे संचालक युवा नेतृत्व सन्माननीय अंकुशराव मोंडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। सेवा सोसायटी जानवडवाडी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। सन्माननीय आनंदा कदम मांगडीवरून आलेले, खास मुंबईवरून आजच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत। नुकताच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। सन्माननीय आनंदा कदम शेड यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। आनंद साळुंके शेड आपला देखील या ठिकाणी सन्माननीय कदम साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। सन्मान होतोय। आमच्या मंडळाचे माजी सरपंच अमोल पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपला देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान होतोय। माजी सरपंच सन्माननीय रामचंद्र साळुंके हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान होतोय। सन्माननीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते
सातारा जिल्हा परिषदेचे माजी शेती सभापती, तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक हिंदूरावजी पाटील बापू यांच्या अभिषेचन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते आदरणीय सत्यजित सिंह पाटणकर दादा, त्याचबरोबर राष्ट्रीय खनिज कर्म विकास महामंडळाचे संचालक भरत नाना, सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष दीपक माडिक साहेब, रमेश मोरे साहेब, प्रताप देसाई भाऊ, मंडलाध्यक्ष आमचे गणेश यादव साहेब, त्याचबरोबर महिला मोर्चाच्या प्रदेशच्या सरचिटणीस कविताताई कचरे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, हिंदूराव शंकरराव पाटील बापू यांचा 77व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडलचे सर्व पदाधिकारी आणि आगामी आकर्षण तुम्हा आम्हा सर्वांचे युवा लाडके नेते नितीन भैया पाटील यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं आयोजित हा अभिषेचन सोहळा बापू आपल्या वडिलांचा वारसा चालवण्याची जबाबदारी बापूंच्यावर आली आणि या विभागातील लोकांचा आग्रह असतो, बापूंनी सक्रिय राजकारणामध्ये आपल्या राजकारणाची सुरुवात केली. खरं तर 1992ला या ढेबेवाडी विभागातून जिल्हा परिषदेला बापू आपण सर्वप्रथम मला वाटतंय जिल्हा परिषदेला उभे राहिला, परंतु त्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपयश आलं. पण अपयश आल्यानंतरही आपण खचून न जाता नव्या जोमानं नव्या दमानं आपण अविरतपणे 92 ते 97 पर्यंत समाजसेवा आणि राजकारणामध्ये काम करत राहिला आणि खऱ्या अर्थानं 1997ला बापूंनी पुन्हा जिल्हा परिषदेची उमेदवारी घेतली. इथून पुढच्या कालावधीमध्ये यशस्वीपणे पार पाडून ज्या माध्यमातून तुम्ही काम केले विभागामध्ये त्या माध्यमातून आम्ही त्या नेतृत्वाला पुढे नेण्याचं काम करू. आज मी असं या सर्व उपस्थित सर्व तुम्हावर प्रेम करणाऱ्या मंडळींच्या वतीनं मी आज या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतोय. सगळ्यांना मान्य आहे का? चालतंय ना? बापूंची धुरा आपण नितीन भैयाच्या खांद्यावर द्यायचे आणि त्याच्याबरोबर अभिजित पाटील दादा सहकारामध्ये जरी काम करत असले तरी बारकाईने आपल्या बरोबर ते सर्व याच्यामध्ये सहभागी राहणार आहेत. बाकीचं जे काही उद्योग व्यवसाय आहे ते बाकीचे सांभाळतील, परंतु आज खऱ्या अर्थानं युवा पिढीला युवा नेतृत्वाची गरज आहे. बहुसंख्य मतदार, बहुसंख्य आपले विभागातील कार्यकर्ते युवा आहेत आणि त्यांची खास करून नितीन भाईंच्यासाठी खूप खूप अपेक्षा आहे. अशी मी आज या अभिषेचन सोहळ्यानिमित्त आपल्याला सर्व उपस्थित विभागाच्या वतीनं विनंती करतो. आणि या ठिकाणी आपल्याला पाटण दक्षिण मंडळाच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांच्या वतीनं आपल्याला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय हिंद. हॅलो. धन्यवाद जाधव साहेब. या ठिकाणी संपूर्ण नामोल्लेख राहिलेला आहे. सन्माननीय दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार प्रमोद साहेब यांच्या ठिकाणी नामोल्लेख राहिलेला आहे. आपल्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत होते.
या ठिकाणी नुकतेच आलेले सन्माननीय कमलाकर पाटील भारतीय जनता पार्टीचे बनपुरीचे यांचा देखील या ठिकाणी सन्मान आहे. सन्माननीय डॉक्टर गणेश पवार बनपुरीचे यांचा देखील या ठिकाणी मी सन्मान करतो. सन्माननीय राजेंद्र मोकाशी बनपुरी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. ज्येष्ठ नेते सन्माननीय शहाजी भिलारे आपण देखील उपस्थित आहात, आपला देखील या ठिकाणी सन्मान आहे. यानंतर पाटण तालुक्यात पाटण पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय राजाभाऊ शेलार यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बापूंना शुभेच्छा द्याव्या. कार्यक्रम थोडा उशिरा चालू आहे ना, उशिरा कार्यक्रम सुरू झाला आहे, त्यामुळं रमेश मोरे, प्रताप भाऊ हे 5-7 लोक बोलणार होते. आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही बोलणार असला तर पत्रिकेत टायमिंग दिले 11 ते 1 आहे ना, त्याच्याऐवजी आपण 1 ते 4 करूया. ते म्हणजे नको. आज या बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते आणि प्रदेश कार्यकारिणीचे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आदरणीय सत्यजित दादा, राष्ट्रीय खनिकर्म विकास महामंडळाचे सदस्य आदरणीय भरत पाटील, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशचे सरचिटणीस वेताळ साहेब, रामकृष्ण वेताळ, परत रमेश मोरेंनी मला सांगितले की व्यासपीठावर ते सगळे मान्यवर त्यांची 3 नावं घेणार आहेत तुम्ही बोलणारे. त्यामुळं ते सर्व मी व्यासपीठावरच्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, यावत तेलम तावत आख्यानम असं संस्कृतमध्ये म्हणतात. दिव्यात तेल थोडं कमी आहे, संपत आले बराच उशीर झाल्यामुळं, आणि हे तिघही बोलणार आहेत. बापू 10 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे आहेत दादा. आमच्या दोघांच्यात बऱ्याच साम्य असलेल्या गोष्टी आहेत. ते शेती सभापती, मी शेती सभापती होतो. त्यांची संस्था आहे, माझी संस्था आहे. ते माझ्या संस्थेत कधीतरी येऊन बसतात तिथे कोयनेला, त्यांच्या संस्थेमध्ये आम्ही येतो. फक्त एक त्यांचे माझे जे गुरुजी होते ना, गुरु सध्याराव अप्पा, त्यांचं दोघांचं ज्यावेळी होतं त्यावेळी मी अप्पांच्या बरोबर असायचो, पण बापूंच्या बद्दल मैत्री होती. बापू दादा सत्यजित दादा, शेती सभापती कुणाला केलं जातं माहिती आहे ना, ज्या नेत्याला कधीही त्रास न देणारा कोण, तो शेती सभापती होतो. म्हणजे मी रामस्वामी होते ना जिल्हाधिकारी, रमेश मोरेंना माहिती आहे. आम्ही एकदा चिठ्ठी दिली, बरोबर आहे ना, त्यांना आतमध्ये, तर ते त्यांनी आत बोलवलं आणि म्हणले इथून पुढे ना तुम्ही चिठ्ठी नाही द्यायची, मीटिंग असू दे काय असू दे, तुम्ही आतमध्ये असू दे. म्हणलं असं का? तर म्हणले मी तुमचा अप्रोच 2 वेळा बघितलेला आहे आणि मग त्यांनी हे सांगितलेलं वाक्य तुम्हाला मी सांगितलं की शेती सभापती आमच्याकडे तरी तिकडे, ते अमरावती का कुठले तरी आहेत, ते म्हणजे त्याला करतात. अशा पद्धतीने जो कधी त्याच्याकडे फार तक्रार करत बसत नाही, भांडत बसत नाही, काय तुम्हाला त्याच्यावर सोबत असतो असा. सचिननी बऱ्याच गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केला, नवीन पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून. आणि बापू खरंच तुमचा वाढदिवस योगायोगानं त्या करेक्ट योग्य वेळेवर आलाय. पण आता आपल्याला त्या दिवशी जर एकटेच होते ज्येष्ठ नेते, आता तुम्ही मी आपण सगळे ज्येष्ठ नेते दादा, तुम्हाला फक्त ज्येष्ठ नेते सगळे सांभाळा, पण काळजी करू नका. आम्ही त्यातल्या दोघं तुम्हाला पहिलंच सांगितलं की आम्ही शेती वेताळ. आणि आदरणीय विक्रमसिंह पाटणकरांचं नेतृत्व पाटण तालुक्यामध्ये उभं करत असताना मला आठवतंय, मी 82-83ला मी ज्या वेळेला पहिल्यांदा राजकीय क्षेत्रात आलो, त्यावेळी राजकारणामध्ये हळूहळू आदरणीय विक्रमसिंह पाटणकरांच्या विचाराची, त्या प्रवृत्तीची माणसं राजकारणामध्ये यायला
सुरुवात झाली. आणि आज सत्यजितदादांच्या हातामध्ये या तालुक्याचं नेतृत्व सोपवत असताना साहेब आमच्या पण डोक्यात हे गोंधळ होता. भरत पाटील आमचे जे आहेत ते पण जुने मित्र आहेत आणि ते कधी भेटले तर फक्त एकदाच म्हणायचे, विचार करा, आता वास करा, थांबा, या इकडे. आणि दादा आम्ही सगळ्या मंडळींनी म्हणजे वैचारिक गोंधळ होता आमच्या डोक्यात, नाही असं नाही की काय नेमकं करायचं, ही म्हणजे हे टोक आणि ते टोक असं आम्हाला तरी वाटायचं. पण बापू आम्ही सगळ्या मंडळींनी एका सुरामध्ये सत्यजितदादांना सांगितलं की आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन लोकांच्यासाठी जायचं आहे. वैचारिक गोंधळ डोक्यामध्ये काय आहे त्याच्यापेक्षा जी 90-92 हजार माणसं तुमच्या बरोबर आहेत त्यांना न्याय देण्याचं काम कुठं होईल त्याच्यावर आम्ही महिना 1.5 महिना विचार करत होतो. आणि नंतर विचारपूर्वक आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला गेलेला आहे. मित्रांनो, बापू 77 ना 77 वर्षांचे असले तरी सुद्धा आजही तरुणाला लाजवेल अशा प्रकारचा त्यांचा उत्साह आहे आणि ते सतत लोकांच्या संग्रहामध्ये असतात. अशाच प्रकारे अजून 10, 20, 30 विवेक सरदार सतम असं म्हणतात, तशा पद्धतीनं शुभेच्छा देण्यासाठी मी खास आलो. दादाने म्हटलं मला पण यायचं आहे. बापूंचा फोन तर आलाच, पण आम्ही जसं बोलवतो त्याच पद्धतीनं बापूंसारखा एक कार्यकर्ता ढेबेवाडीच्या जनमानसामध्ये इथं नेतृत्व करत असताना सर्वसामान्य माणसांचं नेतृत्व ज्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे त्यांना शुभेच्छा द्याव्यात. आणि म्हणून या ठिकाणी मी आज उपस्थित राहिलो. बापू, पुन्हा तुम्हाला एकदा वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये किसान मोर्चाच्या माध्यमातून धुरा सांभाळणारे किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस सन्माननीय रामकृष्ण वेताळ साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी बापूंना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा द्याव्या. आज ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण मोठ्या दिमाखामध्ये साजरा करतोय, असे या विभागाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय इंदुराव बापूंना प्रथम माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले पाटण तालुक्याचे नेते आदरणीय सत्यजित दादा, दुसरे पाटण तालुक्याचे नेते आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री यांचा चर्चा आपण पाहतो ते आदरणीय भरत नाना यांनी आता अतिशय सुंदरपणे आपल्यासमोर विचार मांडले. ते ज्येष्ठ नेते राजाभाऊजी, आमचे सहकारी मित्र सन्माननीय दीपकराव महाडिक, सन्माननीय आमच्या भगिनी कविताताई कचरे, आमचे सहकारी सचिनराव, या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय गणेश यादव आणि व्यासपीठावर अनेक मंडळी सगळ्यांची, आमचे दुसरे मंडळाध्यक्ष भिसे या ठिकाणी खास उपस्थित राहिलेले. आता त्यांचं आगमन होतं. ते सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून ज्यांची निवड मागल्या 8 दिवसापूर्वी झाली ते सन्माननीय धैर्यशील दादा, त्यांचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्या समवेत आलेले सन्माननीय सुनील बापू शिंदे, बापूंचे चिरंजीव सन्माननीय नितीन भैया, व्यासपीठावरची सर्वच मंडळी, मी सगळ्यांचीच नाव घेणं गरजेचं आहे.
परंतु कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे. त्याचा विचार करून व्यासपीठावरती असणारी ज्येष्ठ आणि सर्वश्रेष्ठ मंडळी, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या विभागातले सर्व ज्येष्ठ नेते, युवक मित्र, माता भगिनी आणि पत्रकार बांधव, बापूंच्या बद्दल मगाचपासून आपण अनेकांच्या वाणीमधून ऐकलं की आज 77 वर्षाचं वय असताना सुद्धा मनामध्ये लीनता, समाजाप्रती सेवा करण्याची भावना ही बापूंच्याकडून आपण सगळ्यांनी शिकून घेतली पाहिजे. कारण आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीच्या विचाराने काम करणारे कार्यकर्ते. बापूंनी त्यांच्या 2 पिढ्यांमध्ये काँग्रेसचं काम गेले अनेक वर्ष केले, परंतु ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये बापूंचा प्रवेश झाला त्या दिवसापासून बापूंनी अतिशय ताकदीने या विभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करण्याची सुरुवात केली. खरं तर बापूंचा प्रवेश सुद्धा नव्हता, परंतु बापूंनी भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी जवळपास 3-4 हजार सदस्य नोंदणी या भागामध्ये करण्याचं काम बापू असतील, नितीन भाया यांच्या मार्गदर्शनाखाली झालं. कायमस्वरूपी या विभागातल्या लोकांची सेवा करणे, गोरगरिबांना मदत करणे हा उदात्त भाव ठेवून बापूने अनेक वर्ष या विभागामध्ये काम केले. कारण आम्ही लहानपणी ऐकायचो की पाटण विधानसभा मतदारसंघाचा निकाल चर्चा आमच्या कराड तालुक्यात असायची. हिंदूराव बापूंचं काय मत आहे आणि हिंदूराव बापू ज्या गटाकडे असतील त्या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघाचा निर्णय लागायचा. अशा पद्धतीनं बापूंनी गेले अनेक वर्ष, खरं तर मित्र, राजकारणामध्ये 30-40 वर्ष टिकणं सोपं नाही, परंतु बापूंनी त्यांच्या कौशल्यावरती किंबहुना त्यांच्या कार्यशैलीवरती अनेक वर्ष या विभागामध्ये चांगलं काम उभा केलं आणि ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये हिरवीनं भाग घेऊन काम करतात. बापूंची मुलं सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे, नम्रपणे काम करतात. ज्या ज्या वेळेला नितीन भायांची आमची भेट होते त्या त्या वेळेला विकासात्मक गोष्टींचा चर्चा हे नितीन भाई असतील बापूंच्या मार्गदर्शनाखाली झालेला आपल्याला सगळ्यांना बघायला. मित्र, मागाशी सचिनरावांनी सांगितलं की या ठिकाणी सगळी मंडळी राजकीय मंडळी बसते. राजा भाऊने मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगितलं. आता गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी भरत नाना आणि त्यांची टीम पाटण तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष संघर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करत होते, परंतु आता या विभागाचे, या तालुक्याचे नेते आदरणीय सत्यजित दादा सुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी आपल्या बरोबर आहे. आणि निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये बदल तरी होणारच आहे. कारण या ठिकाणी व्यासपीठावरती बघितल्यावरती सत्यजित दादा आहेत, भरत नाना आहेत, बापू आहेत, राजाभाऊ आहेत, इकडं दीपकराव आहेत, कविताताई, अनेक मंडळी आता भारतीय जनता पार्टीचा विचार घेऊन तळागाळापर्यंत काम करतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या 11 वर्षामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी या देशाची सेवा अखंडपणे एकही दिवस सुट्टी न घेता ते काम करतात. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या राज्याचे नेते, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी गेल्या 2015 पासून अखंडपणे महाराष्ट्राची सेवा करतात आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊन या राज्यामध्ये डबल इंजिन सरकार, महाराष्ट्राच्या गतिमान सरकार असं या राज्यामध्ये काम करतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना तुमच्या आमच्यापर्यंत, सर्वसामान्यांच्यापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या विचारानं या ठिकाणी पोहोचले. खरं तर सत्यजित दादांच्या नेतृत्वात अनेक वर्ष आपण किंवा मोठे दादा यांच्या नेतृत्वामध्ये अनेक वर्ष पाटण तालुक्याचा गट मजबूत राहिला. आता त्या जोडीला भारतीय जनता पार्टीची ताकद आता निश्चितपणे उभा राहिली. वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आल्या,
परंतु विकासात्मक काम करत असताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील किंवा व्यासपीठावर सत्यजित दादा असतील यांना विकासात्मक काम करताना अडचण येत होती. परंतु निश्चितपणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचा खास विश्वास सत्यजित दादांच्यावरती आहे. येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी पाटण तालुक्याचा चेहरामारा बदलण्याची भूमिका त्यांच्या मनामध्ये ठेवलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे या भागामध्ये अनेक मोठी विकासाची कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार आहेत. पण मित्रांनो, आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आली. तुम्हाला पूर्वी ज्या वेळेला दादांच्यावर काम करत असताना लोकांना काय उत्तर द्यायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर होता. परंतु आपण प्रत्येक गावामध्ये घरोघरी गेला तरी एक तरी लाभार्थी हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून दिलेला लाभार्थी आपल्याला भेटेल. इथून पुढच्या काळामध्ये आपण आपल्या बूथवरती प्रत्येक कुटुंबाला दिलेला लाभ आपण लोकांना जरी समजून सांगितला तर निश्चितपणे पाटण पंचायत समितीचा सभापती हा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा झाल्याशिवाय राहणार. आणि आता आम्ही रात्री माझगावला कार्यक्रम झाला. लोकांच्यातला उत्स्फूर्त बघितल्यावर, प्रतिसाद बघितल्यावरती असं लक्षात येतं की या वेळेला पाटण तालुक्यामध्ये सगळे जिल्हा परिषद गट निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पंचायत समितीचे सगळे गट हे भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे झाल्याशिवाय राहणार नाही. पण माझी सगळ्यांना विनंती असेल, बापू तर इथं अनेक वर्ष नेतृत्व करतात. मगाशी सचिनरावने सांगितलं की नितीनरावांच्याकडं या गटाची जबाबदारी दिली पाहिजे. नितीनराव सुद्धा चांगलं काम करतायत. या ठिकाणी सगळी मंडळी एकत्रित जर हातात हात घालून जर काम केलं तर निश्चितपणे या ठिकाणचा जिल्हा परिषदचा सदस्य हा भारतीय जनता पार्टीचा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगतो. आपण या ठिकाणी दुपारच्या वेळेला 10-10:30ची वेळ होती, पण आपण 2 वाजता एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे. ही दिशा, परिवर्तनाची दिशा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये दिसते आणि आपण भविष्याच्या काळामध्ये ही दिशा ओळखून आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला पाहिजे. बापूंची जी उर्मी आणि इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. असंच आपण सर्वजण बापूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं अशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी पुन्हा एकदा बापूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. परमेश्वराला विनंती करतो त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं जावं अशी परमेश्वराची प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चेअरमन आनंदराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय धैर्यशील दादांचा या ठिकाणी सन्मान होतोय. भारतीय जनता पार्टीचं, भारतीय जनता पार्टीचं. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सन्माननीय सुनील बापू हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय सुनील बापूंचा सन्मान आदरणीय दादांच्या हस्ते होतोय. अभिजित दादांना विनंती आहे आपण हा सन्मान करावा. बनपुरीचे उपसरपंच सन्माननीय शिवाजीराव पवार यांना देखील विनंती आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर सन्माननीय नानांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी बापूंना शुभेच्छा देण्यासाठी मनोगत व्यक्त करायचं. सन्माननीय भरत पाटील नाना, संचालक राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ, भारत सरकार, राज्यमंत्री दर्जा यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊ शकतो. आपण भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, या विभागातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय इंद्रराव बापू यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज जो कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भाजपाचे पाटण तालुक्याचे नेते आदरणीय सत्यजित दादा पाटणकर, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या भगिनी कविता कचरे, दीपक महाडिक
गणेश यादव, राजाभाऊ शेलार, माजी सभापती रमेश मोरे, प्रतापभाऊ देसाई, अविनाश पाटील, अंकुश मोरे, कमलाकर पाटील, गणेश भिसे, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण सर्व या विभागातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी हो. प्रथमतः मी बापूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई तुळजाभवानी मी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य देवो. खरं तर आज हा दुहेरी कार्यक्रम म्हटला तरी काय अवघड होणार नाही. एकतर बापूंचा वाढदिवस आणि त्याच निमित्तानं निवडणुकांचा होऊ घातलेला भविष्यातील आता जवळपास डिक्लेअर होतील निवडणुका. खरं तर या विभागामध्ये गेली 40 वर्षे बापूंना मी ओळखतोय. ते वेळेला बापू ज्यावेळेला काँग्रेसचे नेते होते, जरी आम्ही भारतीय जनता पक्षाचं काम करत होतो तरी बापू काँग्रेसचे नेते होते. या काँग्रेसचे नेते जरी असले तरीसुद्धा आमच्यामध्ये वैयक्तिक केव्हाही कुठलाही दुस्सावा झाला नाही आहे. आता वैचारिक मतभेद होते, परंतु वैचारिक मतभेद वेगळे, आणखी वैयक्तिक केव्हाही वैयक्तिक, पण कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, कोणाचं काम असो, हरिहरीनं काम करणारे बापू आहेत. कारण त्यांचा वारसा हा खरं तर त्यांच्या वडिलांच्यापासून आलेला आहे. मध्ये माईसुद्धा जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्यांचे बंधू पण पंचायत समितीतील सभापती होते. अशा सर्व घरातील आपल्या प्रमुख जे संस्कार दिलेले आहेत ते अतिशय चांगले संस्कारात वाढलेली सर्व मंडळी आहेत. त्याच्यामुळे आज ज्या वेळेला भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी यायचं मानस ठरवला, परंतु त्याच्या भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्यांनी जवळपास 3,000 ते 4,000 भाजपचे सदस्य केले होते. मग त्याच वेळेला आम्हाला कोण होते की आता हळूहळू बापूंना वाटायला लागलं की भाजपमध्ये गेलं पाहिजे. दादा, तुमच्या अगोदर बापूंनी सुरुवात केली होती, तुमच्या अगोदर तुम्ही सुरुवात केली होती. कारण नितीन बऱ्याच वेळेला काम करायचा, अभिजितही काम करायचा. एकत्रित आम्ही पाहिलं तर बघितलं आमचे सभासद वाढतात कसे तालुक्याचा आकडा यायचा दररोज वाढतात कसं, तर नंतर लक्षात आलं की इथून झेपडीतनं वाढतायत ते. म्हणजे एवढ्या मोठ्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष सभासद करण्याचं काम त्यांनी केलं. कारण राष्ट्रीय विचारधारेमध्ये राहिलं पाहिजे आणि राष्ट्रीय विचारधारा आज ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींच्या पाठीमागे संपूर्ण देश उभा आहे. आणि नरेंद्र मोदींच्या पाठोपाठ आज तसा विचार केला तर देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. असं असताना आपण पाठीमागं का? कारण आपणही त्यांच्याबरोबर असलं पाहिजे हा विचार करण्याची त्यांच्या मनात आला असेल. आणि एक काँग्रेसचं प्रांतीचं सदस्य असताना सुद्धा त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. आणि दुसरे आपले नेते खरं तर सत्यजित पाटणकर, अतिशय सुसंस्कृत, सुस्वभावी, अतिशय सज्जन व्यक्ती. अशा पद्धतीची माणसं खरोखर भाजपला आवश्यकता आहे. आणि भाजपाच्या कार्यालयामध्ये 100% दादा तुम्ही बसताय 100%. कारण संघ आणि भारतीय जनता पक्ष हा एक विचारानं प्रेरित असणारा पक्ष आहे. एका दिशेनं आपण गेलो तर सातत्य ठेवलं कोणत्याही कामामध्ये होतं हे सिद्ध झालेलं आहे. आज जर तसा विचार केला तर पाटण तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू आहे. ह्या राजकारणाला जर आपला थांबवायचं असेल, काही करायचं असेल तर दादा सत्यजितदादा माणसाची गरज आहे आणि पक्षालाही गरज आहे. आणि विशेषतः या तालुक्यातील 92,000 लोकांनी ज्यांनी मतदान केलं त्यांनाही आवश्यकता आहे. त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून आज अखेर त्यांना कुठेही पाठीमागून बघायची वेळ आलेली नाही. कोणतंही काम ते सांगतात ते पक्ष करतो. आपल्याकडे आज 4 मंत्री आहेत. विचार केला तर जयाभाऊच्या माध्यमातून 25-15ची कामं मिळत आहेत. शिवेंद्रबाबांच्या माध्यमातून आपल्याला रस्त्याची मोठी कामं मिळत आहेत. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत आणि अशा पद्धतीनं जे काम सांगितलं जातंय ते काम तालुक्यासाठी मिळतंय. आणि त्याची तीच इच्छा होती की गेली 10 वर्ष आम्ही सत्तेपासून बाहेर होतो, परंतु सत्तेत आल्यानंतर आता आमच्या कार्यकर्त्याची कामं व्हायला लागले आणि ही कामांचा ग्राफ हा दिवसेंदिवस असाच वाढत जाईल. तेव्हा आपण चिंता करण्याची काही गरज नाही आहे. आता विशेष महत्त्वाचं म्हणजे पुढच्या ज्या निवडणुका ज्या आहेत, उद्याची जी होऊ घातलेली जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे, त्या मतदारसंघामध्ये हा डेप्युटी मतदारसंघामध्ये मला वाटतं एक महिला ओपन आणि एक ओबीसी पुरुष आणि एक ओपन पुरुष अशा पद्धतीचं आरक्षण आहे. हे आरक्षण होत असताना पक्ष सर्व पद्धतीचा विचार करतो आणि विचार करून पक्ष योग्य उमेदवाराला 100% उमेदवारी दिली, योग्य माणसाला 100% उमेदवारी देईल. परंतु आपलं कर्तव्य काय आहे की कमळाचं चिन्ह घेऊनच ही निवडणूक होणार आहे. आघाडीची कुठली निवडणूक होणार नाही आहे. त्याच्यामुळे कमळाचं आता आपला उमेदवार निवडणूक होईपर्यंत कमळ हाच आपला उमेदवार असेल.
त्यामुळे कमळाच्या समोर आपल्याला पुढच्या कामामध्ये लक्ष द्यावं लागेल. विशेषतः आत्तापर्यंत जर राजकीय कारकीर्द बघितली तर बापू नेहमी वन स्टेप यशाचं राजकारण केलं आहे. अद्याप त्यांना पराजय किंवा विशेष असं पाठीमागे माहिती नाही. त्याच्यामुळे नेहमी सातत्यानं हा विभाग तसा बापूंच्या पाठीमागे काँग्रेसचा त्यावेळेला होते तरी सुद्धा होता आणि आज भाजपचे असतील तरी सुद्धा 100% उभा राहील. बरोबर आहे ना? कारण हा निवडणूक ही जी आहे ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. एकंदरीत जर आपण विचार केला तर बघा, महाराष्ट्रात आपण असे खासदार आदरणीय उदयनराजे भोसले साहेब त्यांचंही ज्यादा लक्ष आहे. ते छोटी मोठी कामं आपल्याला त्याला सुरुवात केलेली आहे. एकूण जर विचार केला तर हा तालुका संपूर्ण भाजपमय करून जिल्हा पद्धतीनं काम करावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचंय. सन्माननीय बापूंना औक्षण करून या ठिकाणी केक कापून हा वाढदिवस आपण खऱ्या अर्थानं माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आणि आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. खरं तर आजच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आज फार मोठं आज सातारा जिल्ह्यामध्ये भाजपच्या वतीनं फार आज गडबडीचा दिवस असा पद्धतीचा आहे. कारण असं आहे, नगरपालिका आणि नगर परिषदा यांच्या निवडणुका सातारा जिल्ह्यामध्ये चालू आहेत आणि त्यांच्या मुलाखती सगळ्या उमेदवारांच्या आज घेण्याची मोठ्या पद्धतीनं जबाबदारी या जिल्ह्यामध्ये लागलेली आहे. आज या ठिकाणी धैर्यशील दादासुद्धा फार त्या कामाच्या उपव्यापीतून आलेला आहे. अतुल भोसलेंना फार मोठी इच्छा असताना सुद्धा त्या मुलाखतीमध्ये स्वतः अडकल्यामुळं, कारण ह्या जिल्ह्याचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे त्यांना येता आलेलं नाही. बाकी सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहे. आज या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे ज्यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला ते ह्या आपल्या पाटण तालुक्याचे भाजपचे नेते आज सत्यजितसिंह पाटणकर दादा. त्याच पद्धतीनं आज आपल्याला वेळात वेळ काढून आज गडबडीतून फार मोठं 2-3 दिवसात जबाबदारी फार मोठी आज त्यांना मिळालेली आहे. सातारा जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख भाजपचे अशा पद्धतीची त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना आता भाग घेऊन उमेदवार निवडीपासून ते त्याचं यशस्वी करण्यापर्यंत त्यांच्यावर जबाबदारी आहे आणि अशा परिस्थितीत ते आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याच पद्धतीनं आमचे भरतनाना आमचे सहकारी गेल्या 15 वर्ष 20 वर्ष आम्ही राजकारणामध्ये एकत्रित काम करतो. ते भाजपमध्ये असले मी काँग्रेसमध्ये असलो तरी आमच्या गावाची शिवला शिव एकमेकांत गावं एकत्रित असल्यामुळं अतिशय जवळचे संबंध आहेत. आज केंद्रामध्ये त्यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळाला आणि उत्पन्न खात्याचे त्यांना अतिशय राज्यमंत्रीपदाचा दर्जा तोही केंद्रातला. अशा पद्धतीचं मोठं पद 30 वर्षे त्यांनी राजकारणामध्ये जो त्याग केला, जो संयम पाळला, त्याचा त्यांना फार मोठं पद मिळालेलं आहे. अशा आज या ठिकाणी आमचे भाजपमध्ये मी प्रवेश केल्यानंतर सगळ्यात जास्त कुणाला फोन केले असतील ते आमचे मित्र वेताळांना. खऱ्या अर्थानं तिने आज आपल्याला सातत्यानं सहकार्याची भूमिका ठेवलेली आहे. आज भाजपमध्ये सर्वात जास्त पुढं लागून एक या संघटना वाढली पाहिजे म्हणून या महाराष्ट्रामधल्या किसान सेलचे सरचिटणीस आमचे मित्र जवळचे सहकारी वेताळांना, त्याच पद्धतीने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या पाटण तालुक्याची ज्यांनी आत्तापर्यंत भाजपची समर्थपणे हे नेतृत्व केलं ते आमचे दीपकराव महाडी, आमचे अंकुशराव, आमचे रामभाऊ रोलेकर, त्याच पद्धतीनं आमच्या कविता कचरे. अगदी लहान वयापासून कॉलेजच्या जीवनापासून मला त्यांनी गुरुस्थानी मांडलं. मी सभापती असताना सुद्धा त्यांचे बरेचसे कार्यक्रम केले. कॉलेजमध्ये एक नेतृत्व चांगलं गुण त्यांनी त्यापासून जोपासला. आज त्या कविता कचरे या ठिकाणी आज उपस्थित राहिल्या. त्याच पद्धतीनं आमचे जवळचे मित्र आणि सर्जेरावचे शिष्य. खऱ्या अर्थानं सभापतीपद यशस्वीपणे चालवलं. जिल्हा परिषदेमध्ये सातत्यानं काम करून त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं. ते आमचे राजाभाऊ शेराव, आमचे मोरे साहेब, तशाच पद्धतीनं आमच्या पंचायत समितीचे माजी उपसभापती आमचे प्रतापराव, उपस्थित असणारे सर्व आमचे ओबीसीचे भाजपचे पदाधिकारी. आज आत्ताच आपल्याला ज्याचं आगमन झालं, सकाळपासून ज्यांना फोन करतो पण वेळ काढून त्यांनी फार मोठी अडचण पार करून सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित राहिले.
ते सातारा जिल्ह्याच्या शिक्षण खात्याचे माजी सभापती, आमचे सहकारी या ठिकाणी राजेश पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आत्ताच झालेले आहेत. त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आमच्या महिला काँग्रेसच्या पाटण तालुक्याच्या अध्यक्षा, खऱ्या अर्थानं ज्यांनी काँग्रेसची पाटण तालुक्याची धोरा सांभाळण्याचं काम करतायत ते आमच्या काळेताई, त्याच पद्धतीनं उपस्थित असणारे सर्वच कार्यकर्ते व्यासपीठावर आणि समोर बसलेले बरेचसे मान्यवर, खरं तर समोरच्या प्रत्येक गावातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे भाजपचे आमच्या गावातले सगळ्यात पहिल्यापासून भाजपची धुरा गेली 20 वर्ष सांभाळत आहेत गाववाले आमचे आकाराम भाऊ, त्याच पद्धतीनं सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, नावं घेण्यासारखी बरीचशी मंडळी आहेत. सर्व प्रत्येक गावातली प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज खऱ्या अर्थाने एक आनंद सोहळा साजरा करण्याचं हा क्षण आणि तो मला आनंद घेण्याचा हा अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम सर्व कार्यकर्त्यांनी केला, त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच बरीचशी मंडळी आहेत, त्या सर्वांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी मनापासून स्वागत करतो. वेळ कमी आहे, उशिरानं कार्यक्रम झाल्यामुळं बरीचशी मंडळी आज आपल्याला मला शुभेच्छा देऊन आणि सत्कार करून बरीचशी गेली. बऱ्याच जणांची कामाची गडबड, तरीसुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा मला आनंद देणारा गेल्या 30-35 वर्षामध्ये एक वेगळ्या पद्धतीने या भागामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीच्या काळामध्ये जरी 92 सालच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं ह्या भागामध्ये राजकारण होतं आणि नेतृत्वाची कमतरता खऱ्या अर्थानं भासली होती. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची आणि न्यायाची भूमिका घेणाऱ्या खऱ्या अर्थाने एका कार्यकर्त्याची गरज होती आणि ते गरज भागवण्यासाठी आमचं बनपुरी असेल सगळ्यात मोठा मला त्यावेळेला राजकारणात ओढण्याचं काम केलं असेल तर खरं मी आज सांगतो की सनपूरकरांनी मला जास्त यामध्ये ओढण्याचं काम केलं. सनपूरकर मंडळी त्यावेळी माझ्या पाठीशी उभी राहिली, मंद्रुळपाड्यातले राहिले व इतर गावातले सुद्धा बरीचशी झाली. 97चं पुन्हा इलेक्शन झालं, 4 गावांनी मला 100% मतदान दिलं. अशा पद्धतीने ह्या विभागामध्ये बऱ्याचशा गावातल्या लोकांनी आज आमचे भाजपचे अध्यक्ष आमचे गणेश या ठिकाणी उपस्थित आहेत, बरीचशी मंडळी आहेत, सर्वसामान्य आमचे शेडगे साहेब आहेत. खऱ्या अर्थानं मला या भागामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि सर्वसामान्य लोकांच्या पाठबळावर प्रत्येक गावामध्ये न्याय मिळाला पाहिजे. गेल्या 25 वर्षामध्ये एकाही व्यक्तीवर अन्याय होणार नाही. मला जिल्हा परिषदेमध्ये जी सत्ता मिळाली, खरं तर त्या काळामध्ये विभागामध्ये एक वेगळं वातावरण होतं की शिक्षकांना बदलीसाठी काहीतरी देणं घेणं व्हायचं, ग्रामसेवकांना त्रास व्हायचा, सर्वसामान्य लोकांना त्रास होत होता आणि पोलीस स्टेशनला जायचं म्हटलं तरी पुढारीला काहीतरी चिरीबिरी केल्याशिवाय पुढे जाता येत नव्हतं. अशा पद्धतीचं जे वातावरण होतं ते गेल्या 25 वर्षामध्ये आपण संपून सर्वसामान्यांना योग्य पद्धतीचा न्याय देऊन गाव तिथं विकास आज पण माझ्या मतदारसंघामध्ये डेभोडे भागामध्ये आज आपण बारकाईने पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये माझ्या माध्यमातून कमीत कमी 3 ते 4 विकासाची कामं झालेली दिसते. आज एखादं काम झालं तर त्याचं वर्णन किती करतात, कोण क्रेडिट घेते तर काय करतंय. परवा एक बातमी वाचली, खरं तर आमचे जयकुमार गोरे हे आमचे सहकारी आहेत. जिल्हा परिषदेने त्यांनी मी एकत्रित काम केलेलं आहे. राजाभाऊ शेलार होते त्या दिवशी, ते ऐकलं सुद्धा आहे, दादा होते की त्यांनी सांगितलं की हिंदूराव पाटील माझे मार्गदर्शक आहेत. जिल्हा परिषदेमध्ये माझी एखादी चूक झाली तर ते दुरुस्त करून मार्गदर्शन करण्यात सुद्धा त्यांनी काम केलं आणि अशा पद्धतीने कुठल्या तरी एखादं कामाचं श्रेय घेऊन आम्हाला राजकारण करण्याची गरज नाही. स्वतः ज्या वेळेला मी जयकुमार गोरेंना निवेदन दिलं की मंद्रुळपोळे पुढचा रस्ता झाला पाहिजे, आज इथं साक्षीदार आहेत आमचे धैर्यशील कदम साहेब, ते निवेदन देताना स्वतः त्यांनी फोटो काढला आणि जयकुमार गोरेचे सगळ्यात जवळचे आणि आज मोठ्या पदावर असणारे ज्याला काय अधिकार आहेत अशा पद्धतीचे नेते. त्याच पद्धतीने ज्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो त्या दिवशी सुद्धा मुख्यमंत्र्यांना ह्याच रस्त्याचं निवेदन दिलं. तर मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं की जयकुमार गोरे साहेबांच्याकडे मी निवेदन दिलेलं आहे, पण त्या अधिकार तुमच्याकडे असतात म्हणून तुम्हाला एक निवेदन देतोय. त्या दिवशी सत्यजित पाटणकर याज्ञशेर आम्ही होतो 3 जण. त्यावेळी त्यांनी सांगितलं हे काम झाले म्हणून समजा आणि कामाला लागा. जर एवढं झाल्यानंतर सुद्धा
नको त्या लोकांनी ह्या कामाचं क्रेडिट घेऊन नको त्या पद्धतीच्या राजकारणाला वळण द्यायची आम्हाला गरज नाही. आता सत्यजित सांगते त्यांच्या भाषणामध्ये की पुढल्या महिन्यापासून तुम्ही फक्त विकासाची कामं मंजूर झालेत म्हणून कागदाचे गट्टेच्या गट्टे तुमच्या ताब्यात देतो, 100 विकासाची कामं तुम्हाला एका वेळी देण्यास मी शब्द देतो, अशा पद्धतीनं आपल्या नेत्यांना त्यांनी शब्द दिलेला आहे. आम्हाला असे कोणाच्या एका दुसऱ्या कामाचं क्रेडिट घ्यायची गरज नाही आणि अशी कामं करण्याची आम्हाला आवश्यकताही नाही. ज्या मंदूर कोळ गावाला आज आपण जर एकत्रित बेरीज केली तर 10-20 कोटीचं काम देणारा मी माणूस आहे. मला 50 लाखाचं 5 लाखाचं क्रेडिट घ्यायचं काय कारण आहे आणि अजून सुद्धा खूप काय देण्यासारखं माझ्याजवळ आहे. आणि पुढील काळामध्ये आम्ही एकत्रित राहू. इथून पुढच्या काळामध्ये आम्ही दोघंही भाजपमध्ये आहोत. मी तुम्हाला हा शब्द देतो, आमचा पाटण तालुक्याचा भाजपचा नेता सत्यजित पाटणकर कायम राहणार आणि हिंदुराव पाटील त्यांना आह्यातभर साथ देणार. अशा पद्धतीचं आमचं नियोजन असताना त्यामध्ये कोणी फटाफूट करण्याचा प्रयत्न करू नये. काही लोकांनी त्यावेळी खोट्या बातम्या देऊन प्रसिद्धी करून नको ते केल्या, त्यातून पुढे कसल्या तर काय कोणी करू नका. ह्यात कुठं दुभंग होणार नाही. आयुष्यभर आम्ही एकत्रित राहून चांगल्या पद्धतीचा ह्या पाटण तालुक्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचं कारण असं आहे, सत्यजित पाटणकरांचं मी काय नेतृत्व गुण मांडले तर खऱ्या अर्थानं मला चारित्र्य आवडणारी माणसं आवडतात. ज्याने आयुष्यभर चारित्र्य सांभाळलं, लोकांच्याशी प्रामाणिक राहण्याचं सांभाळलं, अशा माणसांना मी जवळ करतो. ह्या गोष्टी नसणाऱ्या माणसाच्या मेळ जवळ नसतो आणि आम्हीही ते आयुष्यभर सांभाळलं. आमच्या सर्व घराण्यामध्ये सर्व मतदार असतील, आमचे वडील असतील किंवा मुलं असतील, आम्ही सर्वजण ह्या गोष्टी पाळत असतो आणि ते सर्व गुण आज सत्यजित पाटणकरांच्या अंगात आहे, त्यांचं कर्तृत्व त्यांच्या अंगात आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी हयात कायम राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण सर्वजण या निमित्तानं आपण या ठिकाणी त्यांच्या पाठीशी राहण्याचा आमच्या सर्व विभागानं निर्णय घेतलेला आहे. भविष्यामध्ये दादा तुम्हाला काही कमी पडणार नाही, आम्ही तुम्हाला आमदार केल्याशिवाय शांत बसणार नाही. अशा पद्धतीचा जास्तीत जास्त पाठिंबा या विभागातून तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये मिळेल एवढा आपल्याला शब्द देतो. आपल्याला सांगण्यासारखं बरंच आहे, मला लोकांच्याविषयी बरंचसं सांगण्याचं बरंच आहे, पण आपल्याला बऱ्याचशा लोकांनी ह्यामध्ये सांगितलेलं आहे. वेळ कमी आहे, आपली वेळ जेवणाची चुकत चाललेली आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मला जनतेत राहायला आवडेल. आमची सर्वजण आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. कुठल्याही व्यक्तीवर या भागातल्या कुणी अन्याय करायचं धाडस करणार नाही. त्याच पद्धतीनं विकासाला आम्ही इथून पुढे कमी पडणार नाही. आणखीन कोणाच्या दारात जायचं तुम्हाला गरज भासणार नाही एवढा शब्द देतो. आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. व्यासपीठावर सगळ्या माणसांचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. यानंतर पाटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या झंझावात निर्माण करणारे तुम्हा सर्वांचे लाडके नेते राज्य परिषदेचे सदस्य सन्माननीय सत्यजित पाटणकर दादा यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी बापूंना शुभेच्छा द्याव्या. ते नाही चालू ते बरोबर आवाज येणार झाला. आजच्या बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्त उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय धैर्यशील दादा, उपस्थित असलेले राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक, आपल्या तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय भरताना, उपस्थित असलेले रामकृष्ण बेताळ साहेब, माजी पंचायत समितीचे सभापती सन्माननीय राजाभाऊजी शेलार, माजी उपसभापती रमेशजी मोरे, माजी उपसभापती प्रतापराव देसाई, माजी उपसभापती मधुकर काका, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय दीपक महाडिक फौजी, अर्बन बँकेचे संचालक अंकुशराव बोंडे,
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, माजी व्हाईस चेअरमन अविनाश पाटील, उपस्थित असलेले शंकररावजी शेडगे, रामभाऊ साळुंखे, गणेशजी यादव, चंद्रकांत भिसे, पोपटराव खेडेकर, उत्तमराव जाधव, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा कविताताई कचरे, उपस्थित असलेले मालदचे सरपंच गीतांजलीताई काळे, अमर जानोगले, आनंदा कदम, आनाम काका काळे, सौ उमाताई भोई, सरपंच बुद्रुक खुर्द, विशाल जाधव, आरबी काळे सर, आत्मारामजी कदम, उपस्थित असलेले अभिजित कडव, सचिन जाधव, संदीप जाधव, उमेश चव्हाण, सोमनाथ पाटील, रामभाऊ डुबल, मोंडे गुरुजी, सुभाष पाटील, सुभाष देव, अशोकराव पाटील, सतीश कदम, सदाभाऊ साळुंखे, सुरेश साळुंखे, आनंदा साळुंखे, शंकरराव चौधरी, जितेंद्र चोरगे, मारुतीराव पवार, अजितराव काळे, शिवाजीराव शिंदे, विकास जाधव, विकासराव जाधव, आकाराम पाटील, डॉक्टर गणेश पाटील, डॉक्टर पवार, त्याचप्रमाणे इथे कमलाकर पाटील, रामभाऊ डुबळ, सुरेश पाटील, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले संजय कदम, शांताराम शेजवळ, युवराज पाटील, हनुमंतराव कदम, शिवाजीराव शिंदे, ज्येष्ठ पत्रकार आमचे विठ्ठलराव, त्यांच्याबरोबरचे त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले अभिजित पाटील, नितीन पाटील भैया, त्यांचा सर्व मित्रपरिवार, उपस्थित असलेले सर्व युवक, सर्व माता भगिनी, आजी माजी, सर्व पदाधिकारी आणि या जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, मी आता सर्वांची काय नावं घेतली. एक चांगला कार्यक्रम बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी आपण सर्वांनी आयोजन केलेलं आहे. खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये, समाजकार्यामध्ये काम करत असताना आपल्या पाठीवरती थाप मारून सगळ्यांनी शुभेच्छा देणं, कौतुक केलं की निश्चितपणे काम करणाऱ्याला सुद्धा प्रोत्साहन मिळत असतं. आणि बापूंनी गेल्या 40 वर्ष या त्यांच्या कर्मभूमीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राजकीय सामाजिक कामामध्ये अग्रेसर राहिलेले आहेत. ते स्वतः असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांचे भाऊ असतील, त्यांची आता मुलं असतील, एक सुसंस्कृत राजकारणात राहून सुद्धा लोकांशी मनमिलावपणे वाटचाल करून सर्वसामान्यांची कामं करत असताना आपलं एक समाजामध्ये स्थान निर्माण केलेलं हे एक कुटुंब आहे, तर हे एक नेतृत्व आहे. अगदी स्वतःच्या पक्षातील काही मंडळींचा वाईटपणा घेऊन, स्वकीयांचा वाईटपणा घेऊन सुद्धा शब्दाला किंमत देऊन, युतीला किंमत देऊन राजकारण करत असताना एक चांगलं जिवंत उदाहरण या ठिकाणी बापूंच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मला आठवतंय त्यावेळेला पंचायत समितीला अतिशय चुरस लागलेली होती, आपली युती होती, परंतु निवडून आल्यानंतर काही वरिष्ठांचा त्यांना निरोप आला की तुम्ही निर्णय बदला. परंतु बापूने त्यांना ठामपणे सांगितलं की तालुक्यामध्ये मी एक शब्द दिलेला आहे आणि युतीचा धर्म पाळणारा मी कार्यकर्ता आहे. आणि अशा प्रकारे एक चांगलं नेतृत्वाबरोबर आपण सुद्धा सर्व मंडळी काम करतोय.
संघर्ष करत असताना पुढं मागं कुठंही कसूर न करता गेल्या 5 वर्ष प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग आपल्याबरोबर राहिलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण भारतीय जनता पक्षामध्ये जात असताना सुद्धा एकत्रपणे निर्णय घेतला आणि एका वेळेला आपण प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये केला आणि त्यामुळं तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक नवसंजीवनी प्राप्त झालेली आहे. उत्साह सगळ्यांचा वाढलेला आहे. सत्तेमध्ये आता आपण आलोय ही मानसिकता आता व्हायला तयार झालेली आहे. आता कार्यकर्त्यांचा एकच प्रश्न आहे, प्रत्येक गावामध्ये काम करत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे सुद्धा ताकद ही विकास कामांच्या माध्यमातून उभं करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. थोडासा जरी उशीर झाला असला तरी काही दिवसामध्ये एक काय ठराविक विकास कामांची सुद्धा तालुक्यामध्ये घोषणा होणार आहे. हे झालं पहिला टप्पा. जिल्हा परिषद पंचायत समितीची ताकद आणि सत्ता एकदा भाजपच्या ताब्यामध्ये आली की असे बरेचसे टप्पे पुढच्या 3 वर्षामध्ये होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसापर्यंत शाश्वत विकास करायला आपल्या सर्वांना फार मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळणार आहे. आज तालुक्यामध्ये काय चाललंय हे मी सांगण्याची आवश्यकता नाहीये. आज कुठल्याही गावामध्ये जावा, पावसाळ्यापूर्वी कामं झालेली होती ती पावसाळ्यात सुरू झाल्यानंतर 15 दिवसात ही वाहून गेलेली आहे. हा आपला मलिदा गँगचा पराक्रम आपण डोळ्यात देखत बघतोय. आज विकास येतोय तालुक्यामध्ये, परंतु हा विकास सर्वसामान्यांसाठी येतोय का मलिदा गँगसाठी होतोय यावर सुद्धा आता प्रश्न उपस्थित केले पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आपण बघा, एकेका कामावर किती वेळा पैसे टाकलेले आहेत. काही ठिकाणी बोगस कामांची बिलं काढलेली आहेत, काही ठिकाणी पैसे काढलेले आहेत, रस्ता केलेला आहे, परंतु पावसानंतर रस्ता शिल्लक नाहीये आणि आपण केलेला पूर्वीचा रस्ता आता दिसायला लागलाय. आता ही अशी जी कामं आहेत ती आता आपल्याला लोकांना दाखवून दिली पाहिजे. ढेबेवाडीमध्ये तर मला असं वाटत नाही की कुठलं गाव, कुठली वस्ती अशी शिल्लक नाहीये की ज्या वस्तीमध्ये विक्रमसिंह पाटणकरांच्या माध्यमातून विकास पडलेला नाहीये. विकास हा सर्व भागामध्ये संपूर्ण पायाभूत सुविधा आपण तयार केलेल्या आहेत. आज केवळ त्या सुविधांचं या 10 वर्षामध्ये दुरुस्तीचं काम, त्यानंतर तेच काम सुशोभीकरणाचं काय असेल, काही विस्तारीकरणाचं असेल, परंतु मूलभूत पाया हा तुम्ही आम्ही रचलेला या तालुक्यामध्ये, हेही आपल्याला लोकांना सांगितलं पाहिजे आणि प्रामुख्याने आपल्याला समाजामध्ये सांगितलं पाहिजे की आता आपण सत्तेत आलोय. भारतीय जनता पक्षामध्ये आज आपण सामील होऊन त्याचे सक्रिय सदस्य झालेलो आहोत आणि या जिल्ह्यामध्ये खासदार उदयनराजे असतील, नामदार शिवेंद्रराजे भोसले असतील, नामदार जयकुमार गौरेभाऊ असतील, जिल्हाध्यक्ष अतुल बाबा असतील, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण या ठिकाणी वाटचाल करतोय. आज चारही बाजूने आपल्याला जिल्ह्यामध्ये भाजप आपल्या मागं पूर्णपणे ताकदीने उभं आहे. आज कुठलंही काम असू देत, धैर्यशील दादा असतील, आमचे वेताळ साहेब असतील, आमचे भरतदादा असतील, ही सर्व मंडळींनी नेहमी आम्हाला या 4 महिन्यामध्ये सहकार्य केलेले. उलट त्यांचे फोन येतात, दादा काय या ठिकाणी अडचण असली आपल्या कार्यकर्त्यांना तर सांगा, आणि ती अडचण दूर करण्यासाठी जिल्ह्यातून भाजप पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला ताकद देण्यासाठी उत्सुक राहिलेला आहे. आज आपल्याला सुद्धा या ठिकाणी
याचा सगळा फायदा घेऊन आपल्याला सत्ता परत या ठिकाणी मिळवायची आहे. समाजापर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे की लाडक्या बहिणींना जो पैसे येतात हे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पाठवत आहेत. आज राज्याकडून जी काय आर्थिक लाभाच्या ज्या योजना आहेत हे योजना तुमचं माझं सरकार या ठिकाणी योजना देतंय हे लोकांपर्यंत सांगितलं पाहिजे. आपल्याला विधानसभेला फार मोठा फटका बसला हा लाडक्या बहिणींचा बसलेला आहे. आता त्या लाडक्या बहिणीला जाऊन सांगितलं पाहिजे की आता या सगळ्या जो आपल्याला मदत मिळती ही मदत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळती हे सांगायला आता आपण कमी पडलं नाही पाहिजे. आपण कमी पडतोय, बोलण्यामध्ये कमी पडतोय. गावामध्ये आपण बैठका घेतल्या पाहिजेत. या बैठकांमध्ये विचारांचं परिवर्तन घडवायसाठी आपल्याला गावातल्या प्रत्येक घटकाशी आपल्याला तिथं हितगुज केलं पाहिजे. आपल्या महिला कार्यकर्त्यांनी असू देत, आपल्या गावामध्ये आपल्या महिला सुद्धा चांगलं काम करतात. काही महिला ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत, काही माजी सदस्य आहेत, काही बचत गट चालवतात. या महिलांपर्यंत सुद्धा आपण पोचवून आपल्या पक्षाचा संदेश हा आपण दिला पाहिजे. आणि याची सुरुवात पहिल्यांदा आपण आपल्या घरातल्या महिलांना सांगून करा. नाहीतर तुमच्या घरातल्या महिला तुम्हाला विचारतील तुमचं काय आहे. त्यांना आधी सांगा की गावामध्ये चर्चा करत असताना आपण सत्तेत आहोत हे सुद्धा लोकांना महिलांना पटवून द्या. आणि त्या उद्देशाने आता इथून पुढची वाटचाल आपल्याला करायची आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या आता निवडणुका आल्यात. प्रत्येकाच्या मनामध्ये हा एक प्रश्न असतोच, आता ह्या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण, कुणाशी युती होणार. मित्रांनो, मी एकच सांगतो की जो निर्णय होईल हा वरिष्ठ पातळीवरती आणि आपल्या स्थानिक पातळीवरती सगळ्यांना विश्वासात घेऊन घेईल. आणि आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सीटा या भागातल्या निवडून आणायच्या या दृष्टीनेच आपल्याला हा निर्णय करायचा आहे. काही लोकांना आपल्याला बरोबर घ्यायला लागेल, काही जे बरोबर आहेत त्यांना अजून जरा चालना देण्याची आवश्यकता आहे. या सर्वांना घेऊन एक चांगलं कॉम्बिनेशन करून बापू असतील, तुम्ही आम्ही मंडळी असू, आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन ही निवडणूक कशी जिंकता येईल याचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. नजीकच्या 10 दिवसामध्ये पुन्हा आपल्याला बसायचंय, या संदर्भात चर्चा करायची आहे. परंतु आज बापूंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या चर्चेला तरी मी सुरुवात करतोय. कारण सारखे फोन येतात, काय करायचं, काय झालंय. मित्रांनो, अफवांवरती विश्वास ठेवू नका. आपल्याला निवडणूक जिंकायची आहे, आपल्याला उमेदवार निवडून आणायचे. योग्य निर्णय हा घेतला जाईल आणि आपल्या प्रथेप्रमाणे जो निर्णय आपण घेतो त्या निर्णयामध्ये आपण सर्वजण ठाम असतात हेही मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं. आज निश्चितपणे विक्रमसिंह पाटणकर साहेबांचं, तुमचं, आमचं सगळ्यांचं एक नाळ जोडलेली आहे. ही विश्वासाची नाळ आहे, विकासाची नाळ आहे, सकारात्मक भूमिकेतून राजकारण करण्याची नाळ आहे. तुमचे आमचे संबंध आजचे नाहीत पण गेल्या कित्येक पिढ्यांचे संबंध आहेत. एकमेकाच्या दुःखासुखामध्ये आपण या ठिकाणी एकमेकाला आधार देण्याचं काम केलेलं आहे. सत्ता नसताना सुद्धा 10 वर्ष आपण सर्वजण एकत्रित राहिलेलो आहोत. या निवडणुकीच्या मागच्या पार्श्वभूमीवर आपल्याला ऐन वेळेला तिकीट नाही मिळालं, परंतु अपक्ष आपण उभं राहिलो. परंतु अपक्ष उभा राहून सुद्धा 92,000 मतं आपण घ्यायला यशस्वी झालेलो आहोत. याचा सुद्धा आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे. आज आपण कुठं कमी नाही. दिवस बदलत असतात, राजकारणात तर रोज दिवस बदलत असतात. उद्या कोण कुणाबरोबर चाललोय हे माहीत नसतं, आपल्या स्वप्नात सुद्धा नसतं. परंतु वाईट दिवस आहेत, वाईट दिवस जाऊन निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या मार्गदर्शनाखाली
देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्याला निश्चितपणे चांगले दिवस येणार आहेत, याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो. पहिल्यांदा मला सुद्धा वाटलं होतं की काय होणार आपलं गेल्यानंतर, आपल्या कोण ओळखीचे माणसं आहेत का नाहीत, हेही त्या ठिकाणी एक प्रश्न निर्माण झाला होता. परंतु तिथं गेल्यावर समजलं की सगळे आपलीच आहेत. आता जुनं नाही आणि नवं नाही, सगळं एकत्रच आहे. त्यामुळं जुन्या नव्याचा भेदभाव आता कुठे काढू नका. ताई, आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. त्यामुळं जुनं नवं हे असलं काय आता भानगडी काढू नका. जुनं नवं जर भानगडी काढत बसलो तर हाय त्या डबक्यातच परत रुतून राहू. आपल्याला या डबक्यातनं चिखलातून बाहेर यायचंय आणि यासाठी हातात हात घालून काम केलं पाहिजे. पायात पाय घालून जर काम केलं तर आपलं पुन्हा पिछेहाट झाल्याशिवाय राहणार नाही. आज तालुक्याला आधार जो आहे हे तुमच्या आमच्या माध्यमातून आधार आहे. त्यांची लोक सुद्धा कंटाळलेली आहेत. ते सुद्धा बघतात की मलिदा गँग किती गप्पर होत चाललेली आहे, गरीबच राहिलेलं आहे. त्या ठिकाणी विकासाच्या नावाखाली पैसे आणून काही लोक या ठिकाणी आपली खडकी भरून पुन्हा लोकांना या ठिकाणी राजकारणाच्या नावाखाली संस्कृती बिघडवण्याचं काम गेल्या निवडणुकीत सुद्धा झालेलं आहे, तिथून सुद्धा पुढे होणार आहे. हे आपल्याला थांबवायचं आहे. पुढची जी आपली पिढी आहे ही या मलिदा गँगची निंदा झाली नाही पाहिजे. त्या मलिदा गँगच्या काळ्या पिशवीवरती, या मलिदा गँगच्या चपटीवरती ही कुठेही वाया जाता कामा नाही. ही पिढी सुद्धा आपली सुसंस्कृत राहिली पाहिजे. ढेरेवाडी विभागातील माणूस हा आत्मसन्मान असणारा माणूस आहे. कष्टाने रोजीरोटी केलेला माणूस आहे. अगदी मुंबई पुण्याला जाऊन माथाडीमध्ये काम करणारा हा माणूस आहे. त्यामुळं माथाडी कामगार सुद्धा या ठिकाणी आपल्या बरोबर राहायला पाहिजे, याची दक्षता तुम्ही आम्ही घेतली पाहिजे. आणि त्या दृष्टीने मुंबई असो पुन्हा असो, एकदा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला की आपण आपले पिंजून काढला पाहिजे भाग. मुंबईला आता मुक्काम वाढवण्याचं काम सदाभाऊ आपल्याला करायचं आहे. कारण सगळं जे हलतंय ते मुंबईतनं हलतंय. आणि त्या दृष्टीने येणाऱ्या निवडणुकीची तयारी, आज बापूंचा वाढदिवस आहे, आजपासून आपण तयारी चालू करूया. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणपणे 8-15 दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर होईल. पुन्हा वेळ मिळणार नाही. तिकीट कुणाला मिळालं ते मिळेल, परंतु आपापल्या गावामध्ये बूथ कमिट्यांच्या बैठका घ्यायला आपण सुरुवात केल्या पाहिजे. अजून काही मंडळींनी कागद पेन हातात घेतला नाहीये, आपल्या याद्या काढलेल्या नाहीयेत, बूथ कमिट्याच्या बैठका झालेल्या नाहीयेत. मित्रांनो, आपण या निवडणुकीमध्ये मागच्या जे हारलो हे केवळ ह्याच्यामुळे हारलो की आपल्यामध्ये शिस्त नव्हती. कधी पेन्सिल कागद घेऊन मताची बेरीज करणारी आपण मंडळी नाही आहोत, म्हणून आपण हारलो. आता मित्रांनो, एका शिस्तबद्ध पक्षामध्ये आपण काम करतोय. त्यामुळं आता इथून आज रात्री घरी गेल्यावर आपल्या गावातील यादी छानून काढा. आपली बूथ कमिटी कुठे आहे ती बघा. जी नावं दिलीत ती बोगस नसावीत. जी नावं दिलीत त्याला घेऊन उद्या सकाळी आपापल्या गावामध्ये 10च्या दरम्यान एक बैठक घ्या आणि बैठक घेऊन आपलं विस्कटलेली सेना आहे ती परत एकत्र करा आणि कुठेतरी गावामध्ये प्लॅनिंग करून आपल्याला मताधिक्य कसं गावामध्ये वाढेल या दृष्टीने आपण येता पुढची वाटचाल करूया. एवढी आपल्याला मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो. आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी आपण जमला, परंतु पुढच्या सुद्धा कार्यक्रमांना याच पद्धतीने आपल्याला जमून आपल्याला समाज प्रबोधन करायचं आहे आपल्या पक्षाच्या बाजूने. एवढी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे अध्यक्ष आणि मांडलेले जरा थोडा आळस आल्यागत वाटतोय. जरा 2 हात वर करा सगळे. आमचे गुरुवर्य काँग्रेसचे युवा नेते म्हणून ज्यांनी 40-45 वर्षापूर्वी काम सुरू केलं. राजकारण आणि समाजकारणामध्ये अनेक पदावर त्यांनी काम करून सर्वसामान्य पाटणकरांना
न्याय द्यायचा प्रयत्न केला ते सर्वसामान्यांचे नेतृत्व सातारा जिल्हा परिषदेचे माजी शेती सभापती आदरणीय हिंदराव बापू यांचा वाढदिवस आणि बापूंचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाला नाही म्हणणं आम्हाला कोणाला शक्य नाही आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित जमलेलो आहोत. सुरुवातीला आपल्या सगळ्यांच्या वतीनं बापूंना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांची जी दुसरी नवीन इनिंग आहे ती इनिंग भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या ताकदीनं सुरू झालेली आहे आणि उद्याच्या पाटण तालुक्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्या हातून अनेक विकास कामं आणि सर्वसामान्य लोकांना मदत हो आणि त्यासाठी ईश्वरानं त्यांना शक्ती चांगलं आयुष्य संपत्ती भरभराट देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी सत्यजित पाटणकर दादा, राष्ट्रीय खनिज कर्म विभागाचे महामंडळाचे सदस्य मंत्री भरत पाटील नाना, प्रदेश किसानचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ साहेब, माजी सभापती आमचे मित्र राजाभाऊ सेला, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे शिक्षण सभापती माजी पवार साहेब, खरं तर सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे. आमचे प्रतापराव देसाई आहेत, रमेश मोरे साहेब आहेत, मंडल अध्यक्ष गणेश यादव आहेत, शंकरराव शेडगे, अविनाशजी पाटील, दीपकजी महाडिक, रामभाऊ साळुंके, कविताताई कचरे, सगळी प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यावर आलेले सुनील शिंदे बापू या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे मंडळचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित, पाटण तालुक्याचे आजी माजी सर्वच विविध कमिट्यावर सभापती पदावर काम केलेले सर्व मान्यवर नेते मंडळी ज्यांनी या कार्यक्रमाला मला निमंत्रित दिलं ते अभिदादा असेल, नितीनराव असेल, त्यांचे सर्व कुटुंब असतील, आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा देतो. शेवटी बापू हे राजकीय व्यक्तिमत्व आहे आणि राजकारण वजा करून, समाजकारण वजा करून बापूंचं व्यक्तिमत्व पुढे येऊ शकत नाही. आज पाटण तालुक्यामध्ये परिवर्तनाची लढाई सुरू आहे. एक चांगलं नेतृत्व आपल्याला पुढे आणलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब आणि जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांनी आपली सगळी ताकद सत्यजित दादाच्या पाठीमागं ठामपणे उभी केलेली आहे. मी एवढंच आपल्याला सांगेन की भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे की तुम्ही आतापर्यंत म्हणजे माझ्या सकट सगळ्यांनी आपण राष्ट्रवादीमध्ये काम केलं, परंतु ही पार्टी खूप वेगळी आहे. या पार्टीचं एकच लक्ष आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विकास, सर्वसामान्य गरीबातल्या गरीब व्यक्तीचा विकास. केंद्राचा पैसा असू देत, राज्याचा पैसा असू देत, थेट सर्वसामान्यांच्या खात्यावर द्यायचा, तो एक ध्येय ठेवून ही पार्टी काम करते. ही व्यक्ती बघून कधीच पार्टी काम करत नाही. पार्टीच्या पुढं पहिलं लक्ष आहे या देशात, पहिला देश, मग पक्ष आणि शेवटी स्वतः. हे देशाच्या बाबतीत कधीच तडजोड भारतीय जनता पार्टी करत नाही. पहिला देश जगला तर मी जगणार आहे या तत्वावर चालणारी पार्टी. यामध्ये तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आहे तुम्हाला माहित आहे, राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार आहे तुम्हाला माहित आहे, परंतु मी जिल्हाध्यक्ष होतो दादा, मला पण माहित नव्हतं मी होणार आहे का बरं थांबणार आहे.
आज निवडणूक प्रमुख मला केलं. आज 10 नगरपालिकेच्या निवडणुका या सातारा जिल्ह्यात आहे आणि या 10 नगरपालिकेच्या निवडणुकीचा आढावा घ्यायचं काम माझ्याकडे आहे आणि ते सुद्धा अचानक एका रात्रीमध्ये मला निवडणूक प्रमुख करून टाक. ज्या कार्यकर्त्यामध्ये क्षमता आहे त्या कार्यकर्त्याला बरोबर हेरायचं आणि त्याच्यावर पक्षाची जबाबदारी द्यायची. मला या निमित्तानं तुम्हाला नम्र विनंती करेन, बाकी जास्त काम काही करायचं नाही, पण भारतीय जनता पार्टी जे काय प्रोग्राम देईल, जो प्रोग्राम तो हसण्यावारी घेऊन जायचा नाही, त्याच्या पाठीमागे काहीतरी विचार केलेला असतो आणि तो प्रोग्राम आपल्या बूथवर लावायचा. आमचा घोषणाच आहे, अशी इलेक्शन जिंकली जात नाही. मी तुम्हाला सांगतो 10 नगरपालिकेमध्ये एखादी नगरपालिका आपल्याकडनं जाईल, नाहीतर 9च्या 9 नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचाच अध्यक्ष होईल, नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा. हे आपोआप होत नाही, आपोआप होत नाही. या पार्टीमध्ये आम्ही सुद्धा मिटिंगला बसलो, किती मोठा नेता असला तर कागद पेन आणि पॅड घेऊन बसायला लागतं. मिटिंगला पेन आणि कागद घेऊनच बसावं लागतं. ज्यांनी काम केलं ते सगळ्यांना या ठिकाणी माहीत आहे आणि ते नोट डाऊन करावं लागतं आणि त्याच्यावर काम करावं लागतं. प्रत्येक कार्यकर्त्याला बूथवर जाऊन काम करावं लागतं. आमची घोषणा आहे, बूथ जीतो इलेक्शन जीतो. पाटण तालुक्यात 400-450 बूथ आहेत. छोटी छोटी गावं, वाड्या, वस्ते, यामध्ये एकटा सत्यजित दादा पोहोचू शकत नाही आणि सत्यजित दादा प्रत्येक बूथवर हजर पाहिजे. त्यासाठी बूथ मजबूत करायचं आपल्याला आणि बूथ मजबूत करायसाठी माझा बूथचा अध्यक्ष, सगळ्यात जर भारतीय जनता पार्टीत कुणाला किंमत असेल तर ती बूथच्या अध्यक्षाला किंमत. आमचा बूथचा अध्यक्ष वर्षातनं 2 वेळा 3 वेळा त्याच्याकडे मी मतदार याद्या पाठवत असतो. हे बाबा ती मतदार यादी उघड, त्यात बघ कुणाचं नाव राहिलंय का, कुणाचं वाढवायचं आहे का, हे कायम चालू असतं. सरकार आलं, सरकार गेलं, काही फरक पडत नाही, पण बूथवर काम 24 तास काम चालू असतं. म्हणून मला पाटणकरांना सगळ्यांना विनंती करायचं, विशेषतः या देवीवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करायची, उद्याच्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आहेत. त्या निवडणुका तुम्हाला ताकदीनं जिंकायच्या असतील तर आजपासून तुमच्या हातामध्ये मतदार यादी पाहिजे. मतदार यादी पाहिजे, मताचं शॉर्टिंग पाहिजे आणि काय काम करायचं. रस्ता केला, गावाचा केला, सभामंडप बांधला, गावाचा बांधला. आज लोक म्हणतात माझं काय, माझं काय. आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या विहिरीच्या लाईट बिल माफ केले, वैयक्तिक लाभ दिला. सगळ्यांची शेतीची, कृषी पंपाची 7.5 HP पर्यंतची लाईट बिल माफ करून टाकलं, वैयक्तिक मदत केली. आज कधी बघितलं होतं का पाटण तालुक्यामध्ये घरकुल 1 याची, 2 याची, 3 याची? आता तुमच्या गावात घरकुल येतात का नाही येतात? येतात का नाही? हजारोच्या संख्येने या पाटण तालुक्यामध्ये घरकुल आले. गावाबद्दल कारण मलिदा खायचा वाचला, केंद्राचा 1 रुपया थेट या ठिकाणी आमच्या नागरिकांच्या खात्यावर येतो आणि म्हणून घरकुलाची संख्या 20 लाख घरकुल या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदींनी मंजूर केले. त्या खात्याचे मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊंनी मंजुरी केली. आयुष्यमान भारत कार्ड एवढं हे वैयक्तिक लाभ आहे. तुम्ही ह्या योजना भारतीय जनता पार्टीच्या वैयक्तिक लाभाच्या तुम्ही लोकांच्या पुढे घेऊन जावा. ज्याचं नाही आयुष्यमान भारत कार्ड त्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढून द्या. ते कुटुंब तुमचे उपकार मानल, कारण ज्यावेळी माणूस दवाखान्यात जातो, ज्यावेळी माणूस ऍडमिट होतो, काटवर असतो, त्यावेळी त्याला मदत करायला कोण नसतं. परंतु केंद्राने राज्यानं आयुष्यमान भारत कार्ड काढलंय, तुमचा सगळा इलाज त्या ठिकाणी मोफत उपचार होणार. कोण देतं काढून? बांधकाम कामगारांची योजना. जो घराला वीट उचलतो, जो घराला पाया काढतो, जो प्लंबर आहे तो बांधकाम कामगार. जरी स्वतः घर मालक असला, पाणी मारतो तो बांधकाम कामगार. त्या बांधकाम कामगाराला मुलाच्या जन्मापासून स्मशानात जाईपर्यंतच्या योजना आहेत. या तुम्ही सगळ्या योजना लोकांच्या पर्यंत घ्या. काही एजंट सुटलेत, 10,000 घेतात, 5,000 घेतात, लोक पण देतात. भारतीय जनता पार्टी मोफत ही सगळ्या योजना सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करते. अशा अनेक योजना आहेत.
सांगायला मला वेळ पुरणार नाही. जवळजवळ 40-50 योजना आहेत. कधीतरी आमच्या सुनील शिंदे बापूला इथे बोलवा, बापू एकदा मेळावा घ्या, हे सगळे योजना तुम्हाला समजून सांगतील. 40-50 योजना आहेत. हे गावच्या नाहीत, हे प्रत्यक्ष तुम्हाला मिळणाऱ्या योजना आहेत. आणि ही भारतीय जनता पार्टी वैयक्तिक नागरिक, वैयक्तिक सर्वसामान्य कार्यकर्ता, केंद्र बांधूमागून म्हणून या ठिकाणी काम करते. आणि पाटणमध्ये परिवर्तन घडणं अवघड नाहीये. त्याची सुरुवात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये. दादा म्हणले की पाटण तालुका भारतीय जनता पार्टी आणि दादांचा गट जो आता एकत्र झालेला आहे, त्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे. पण दादा मी फिरतोय पाटण तालुक्यामध्ये, बऱ्याच ठिकाणी फिरलो, बऱ्याच गावामध्ये गेलो. भारतीय जनता पार्टीचे आमचे जे जुने कार्यकर्ते हे कुठेही तुम्हाला विश्वासाला तडा लावून देणार नाहीत, एवढी खात्री मला या ठिकाणी आहे. कारण मी बघितलंय त्यांना ज्या वेळी आदेश दिले पार्टीचे अतिशय प्रामाणिकपणे त्याचं काम केलंय. पण विनंती एवढीच राहील की कुठेतरी आता त्यांना पण आपल्याला वर घ्यावं लागेल, कुठेतरी संधी द्यावं लागेल. ते पण कार्यकर्ते आणि कार्यकर्ता म्हणून जो निवडून याच्या निकषात बसेल त्याला आपल्याला उमेदवारी देऊन या पाटण पंचायत समितीवर कमळ चिन्हाच्या उमेदवाराचा सभापती आपल्याला करायचा आहे. एवढे खुंगाट या निमित्तानं बांधूया. दुसरी गोष्ट, अनेक ठिकाणी विकास कामं. सत्यजित दादांच्या पाठीमागं खुद्द देवेंद्र फडणवीस साहेब उभे आहेत. मी त्यांच्यावर योगायोगानं परवा दिवशी होतो. फडणवीस साहेबांनी सांगितलं तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. दादानी पर्वत जवळजवळ 25 कोटीचा निधी त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपले मंत्री आदरणीय शिवेंद्र बाबा असतील, आपले मंत्री आदरणीय जयकुमार गोरे बाबा असतील यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतलाय. योग्य वेळी त्याचा GR येईल आणि तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची कामं त्या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न केलेला. भारतीय जनता पार्टी कधीही पक्षात आलेला कार्यकर्त्याला एकटं टाकत नाही. आणि म्हणून दादा तुमचं जर मत होतं की आम्ही पक्षात गेल्यानंतर आम्हाला काय वाटतंय, परंतु या महिना 15 दिवसामध्ये राजाभाऊ दादांना पण कळलं इथं सगळे आपली माणसं आहेत, आपल्यावर प्रेम करणार आहे. तुम्ही काळजी करू नका. या ठिकाणी आपण सगळेजण टार्गेट ठेवूया की पाटण पंचायत समितीचा सभापती आणि पाटण तालुक्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात ज्या 8 जिल्हा परिषद गट आहेत त्यातले जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य निवडून कसे येतील यासाठी जी ताकद लागेल ती ताकद भारतीय जनता पार्टीचे जिल्हा नेते आणि महाराष्ट्राचे नेते सत्यजित दादांच्या पाठीमागे उभी करतील एवढा ठाम विश्वास या निमित्तानं देतो. बापू परत एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आता जे काही उरलेलं आयुष्य आहे ते भारतीय जनता पार्टी म्हणजे देशासाठी आपल्याला खर्च करायचं आहे. कारण भारतीय जनता पार्टी हे कधी एकट्याचा विचार करत नाही, देशाचा विचार करते. आणि भारतीय जनता पार्टीचा विचार हा देशाचा विचार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मोठ्या ताकदीनं या पार्टीला विजय करूया. एवढी त्या निमित्तानं बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विनंती करतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमच्या सगळ्यांचा मान सन्मान केला, आम्हा सगळ्यांचा यथोचित मान सन्मान केला आणि बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.